यार स्लीपिंग पैटर्न ठीक से फॉलो करना बहुत ज्यादा जरूरी होता है। जिंदगी में बहुत से प्रॉब्लम ना उसी से स्टार्ट होते हैं। वेलकम ऑन एमजिम 90.8 FM। दिस इज आरजे मनीषा विद यू एंड मेरे साथ फिलहाल है डॉक्टर अमोल पाथीकर सर। हेलो सर। हेलो, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सर, डी एडिक्शन स्पेशलिस्ट एंड न्यूरोसाइकेट्रिस्ट। सर आज ना हम स्लीपिंग पैटर्न के बारे में जानेंगे। सबसे पहले मुझे बताइए कि नींद कितनी इम्पोर्टेंट है। अभी नींद इज अ वेरी वेरी इंपॉर्टेंट पार्ट ऑफ आवर लाइफ। जैसे अभी आप देखते हैं कि अप टू 24 आवर्स हम लोग एटलीस्ट 6 से 8 घंटे नींद लेते हैं। सो इट ऑक्यूपाइज 1/3 पार्ट ऑफ आवर लाइफ। है ना, नींद से क्वालिटी स्लीप या फिर अच्छी नींद आपका पोटेंशियल बढ़ाता है, आपका वर्किंग कैपेबिलिटी बढ़ाता है, आपका मूड अच्छा रखता है, आपका कंसंट्रेशन, अटेंशन, मेमोरी वो बहुत अच्छी होती है। आप दिन में बिल्कुल अलर्ट रहते हो, फ्रेश रहते हो। सो स्कूल वर्क हो या वर्क प्लेस हो, वहां पर आपका बढ़ता है, परफॉर्मन्स बहुत अच्छा बढ़ता है। येस, पण मग मला जाणून घ्यायचे की परफेक्ट झोप म्हणजे काय आहे, कारण इम्पॉर्टन्स तर आपण बघितलं, पण झोप म्हणजे काय नेमकं? ठीक आहे, आता परफेक्ट झोप म्हणजे आपण कसं म्हणू की ज्याच्यामध्ये आहे ना आपल्याला, आपण त्याला कॅटेगराईज करू शकतो की पहिल्या अर्ध्या तासामध्ये झोप लागणं, दुसरं ती झोप आहे ना डीप स्लीप असणं, ठीक आहे, तिसरं की त्याच्यामध्ये थॉट्स न येणं किंवा ड्रीम्स नाही येणं. खूप लोकांना काय होतात, खूप ड्रीम्स येतात, म्हणजे ते झोपतात पण सकाळी उठल्यावर म्हणतात की माझी झोपच झाल्यासारखं वाटत नाही मला. पण दॅट इज नॉट अ गुड स्लीप. म्हणजे देन ड्युरेशन ते 6-8 घंटे झोपले पण त्याच्यात जर विचार असले मग दॅट इज ऑल्सो नॉट गुड स्लीप. आणि ती तुमची मिनिमम आता अडल्ट एज मध्ये आपण म्हणू त्याला की 6 ते 7 घंटे ती जर झोप आपण त्याला कमीत कमी पकडू, आणि लहान मुलांमध्ये ती आपण 8 ते 10 घंटे पकडू समजा. तर मग आपण एवढी झोप असेल आणि ते झोपल्यावर जसं मी सांगितलं की अलर्टनेस वाढतोय, आपला उठल्यावर आपल्याला फ्रेश वाटतंय, रिलॅक्स वाटतंय, आणि ज्याच्यानी आपला परफॉर्मन्स चांगला होतोय, प्रत्येक ठिकाणी आपला मूड चांगला होतो, ते आपण म्हणू त्याला की ही परफेक्ट स्लीप आहे. ओके. आणि त्यासोबत मग झोप न लागण्यामागचे कारण काय असू शकतात? बरं, झोप न लागण्याचे कारण आता वेगवेगळे आहेत बघा. पहिला आपण म्हणू स्ट्रेस, ठीक आहे. स्ट्रेसमध्ये मग डिप्रेशन, एन्झायटी आपण मागं जसं पाहिलं त्याच्यामध्ये झोप न लागणं, अति विचार करणं, हे त्याच्यामध्ये म्हणजे घडतात गोष्टी. दुसरं की बऱ्याच वेळा लोकांना काय असतं, अर्ली मॉर्निंग सकाळी जॉब असतात, शाळा असतात, त्याचं पण खूप लोक विचार करतात की मला सकाळी उठायचं, नेमकं त्या विचारामुळे काय ना ते झोपतच नाहीत. म्हणजे त्यांना ती झोप येत नाही की मला लवकर उठायची, ती चिंता राहते. म्हणजे एखाद्याचा स्वभाव असतो जास्त चिंता करणे, ताण घेणे आणि ओव्हर थिंकिंग करण्याचा. नंतर आता आजकाल आपलं वर्क प्रेशर असं आहे की आता तुम्ही बघितले बरेचसे आयटीचे जॉब्स आहेत, ते बाहेरचे युरोपियन आणि युएसच्या टाइम झोन मध्ये ते मॅच करतात. तर बरेच वेळा ते रात्रीपर्यंत त्यांना जागावं लागतं. त्या लोकांमध्ये झोपेचा प्रॉब्लेम येतो. दुसरं जे शिफ्ट मध्ये काम करतात, ज्यांना बऱ्याच वेळा नाईट ड्युटी करावी लागते, मग त्यांना मध्ये झोपेचा प्रॉब्लेम येतो. हे प्रॉब्लेम झाले. काही शारीरिक आजार पण आहेत ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की त्याच्यात पण झोप लागणं, जसं काही हायपरटेन्शन, डायबिटीज, परत कार्डियक इश्यूज ज्यांना असतात, थायरॉइडच्या लोकांना उलट असतं, त्याच्यात झोप जास्त येते. सो हे सगळे कारण असतात. आणि काही लोक जे म्हणजे ज्यांना सवय असते जास्त कॉफी घेणं किंवा अल्कोहोल वगैरे व्यसन करतात, त्या लोकांमध्ये हा इश्यू असतो. एक आजकाल आपण पाहतो की जास्त रात्री झोपताना मोबाईल किंवा मग लॅपटॉपवर जास्त बसणं, त्यामुळे पण मग झोपेचा इश्यू येतो ऍक्च्युली, आणि ते जास्त वाढतं पण आहे आजकालच्या दिवसात. सर मग त्यासोबत जर झोप नाही लागली तर याचा शारीरिक किंवा मानसिक हेल्थवर कसा परिणाम होतो? आता आयडियली कसं आहे, जसं मी परत सांगितलं की आता पहिले आपण मानसिक परिणाम आपण पाहू, ज्याच्यामध्ये काय होतं की झोप जर नाही झाली तर त्यामध्ये डिप्रेशन, एन्झायटी हे खूप कॉमन असतं. त्याच्यामध्ये थकवा जाणवतो, त्याच्यामध्ये आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाही प्रॉपर. जर तुमची झोप जर नाही झाली तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला म्हणजे अलर्टनेस नाही राहत, त्यामुळे कुठली गोष्टीमध्ये आपलं मन लागत नाही, म्हणून कॉन्सन्ट्रेशन, अटेन्शनचा प्रॉब्लेम येतो. फॉरगेटफुलनेस जास्त येऊ लागतो. त्याच्यात मूड स्विंग्स खूप येतात, म्हणजे आपण होतो दुसऱ्या दिवशी चिडचिडपणा वाटणं किंवा मग एकदम डल वाटणं. या सर्व गोष्टीमुळे काय होतं की मानसिक ही लक्षणे येतात. शारीरिक लक्षणमध्ये आपण बघू की काय की काही आजार आहेत ना, हे ऍक्च्युअली झोपेशी निगडीत आहेत, म्हणजे त्याचं डायरेक्ट कोरिलेशन आहे, जसं डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेम, ब्लड प्रेशर
किंवा ओबेसिटी, ह्या सर्व गोष्टी ना तुमच्या झोपेशी निगडीत. झोप नाही झालं तर या लोकांमध्ये ही रिस्क असते. मी माझ्या खूप साऱ्या पेशंटला म्हणतो, जेव्हा ज्यांना क्रोनिक इन्सोमनिया आहे त्यांना काय होतं, त्यांना झोपेची गोळी म्हणलं ते झोपत नाहीत. 10-10, 15-15 वर्ष आयुष्य त्यांनी काढलेलं असतं विना झोपेचं. पण त्यांना आपण म्हणलं की नाही, तुम्ही त्यासाठी एक गोळी घ्या, जर त्याला गोळीची गरज असेल तर ऍटलिस्ट ती गोळी घेतलेली परवडते. कारण काय ना, जर त्यांनी झोप नाही झाली त्यांची आणि इतके वर्ष जर झोपेचा आजार राहिला तर मग त्याला बाकी भरपूर गोळ्या खाऊ लागू शकतात ना. म्हणजे हार्ट प्रॉब्लेमचा येऊ शकतो, डायबिटीज येऊ शकतो, ब्लड प्रेशर येऊ शकतो. हे सगळ्या आजाराच्या गोळ्या खाण्यासाठी प्रवृत्त होतात. म्हणून माझं म्हणणं असतं की एक झोपेची गोळी जर घ्यावं लागली ज्याचा काही साईड इफेक्ट नाही तरी ती चालते. हो, अच्छा. आणि मग झोपेची सवय सुधारण्यासाठी काही आहे का उपाय? आणि त्यासोबत मेडिसिन कितपर्यंत आपल्याला हेल्प करू शकते, किंवा व्हॉट यू कॅन से ऑन दॅट? ओके, आता मेडिसिन समजा आपल्याला घ्यायचं नाहीये ना, अर्ली आपल्याला जर सुरुवात आहे, नवीन नवीन झोप येत नाही काही कारणांमुळे, तर मग आपण असं म्हणू की त्याच्यात काही गोष्टी आहेत आपण त्या पाळायला पाहिजे. पहिलं की रात्री झोपताना आहे ना, माझं असं म्हणणं असतं की जे खूप जास्त पोटभर जेवण करतात, खूप लोकांचा गैरसमज आहे की मी रात्री पोटभर जर जेवण केलं तर मला चांगली झोप येईल. तर रादर आय वुड सजेस्ट की आपण आहे ना, ती रात्रीचं मील हे कमी घ्यावं आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 2 तासाचं अंतर ठेवा झोपायच्या अगोदर. तर काय होतं, नाही तर अदरवाईज काय होतं की तुम्हाला सारखे ॲब्डोमिनल डिस्कम्फर्ट होणार, किंवा ते आजकाल ऍसिडिटी भयंकर वाढते. झोपायच्या अगोदर जर आपण जेवण केलं आणि सरळ झोपलं तर आपलं खाल्लेलं जेवण वर येऊ लागतं, मग त्याच्यामुळे झोप उलट डिस्टर्ब होती. ठीक आहे, सो आपण एक ते टाळू शकतो. दुसरं मी सांगेल की हॉट वॉटर बाथ आपण युजली मी सांगतो ज्यांना, स्पेशली ज्यांना स्ट्रेस येतो किंवा अँझायटी आहे त्यांमध्ये काय होतं, गरम पाण्याने रात्री आंघोळ केली तर ती थोडीशी हेल्पफुल ठरू शकते. रात्रीच्या जेवणामध्ये तिखट मसाल्याचे गोष्टी सहसा टाळाव्यात. कारण काय असतात त्याच्यामध्ये पण काही ऍडिशनल जे मसाले वगैरे असतात ते तुमचं ब्रेन अलर्ट ठेवतात. परत संध्याकाळी खूप जास्त कॉफी किंवा चहा घेणारे किंवा स्मोकिंग करणारे, अल्कोहोल घेणारे, त्याच्यामुळे पण त्यांचा गैरसमज असतो की ते तसं अल्कोहोलमुळे लोकांना वाटतं झोप येते, नाही, पण ते उलट आहे ना, अल्कोहोलमुळे झोपेचा प्रॉब्लेम नंतर वाढतो. चहा कॉफी संध्याकाळी ते पण तुमच्या ब्रेनला जागं ठेवतात. मग म्हणून मी सजेस्ट करतो की तुम्ही 4च्या अगोदर चहा किंवा कॉफी घेऊन टाकावे. आणि टोबॅको स्मोकिंग तर मी ऍडवाइज नाही करत त्याच्यामध्ये. सो ह्या गोष्टी आहेत. अजून एक असतं की काही लोकांना काय तर रात्री झोप येते पण ती झोप आहे ना तुटती, सारखी सारखी तुटते, म्हणजे त्यांना अशी गाढ झोप येत नाही, ते मध्ये मध्ये तुटत राहते. त्याचे 2 कारणं असतात. एक तर आपले ब्लड शुगर आहे ना फ्लक्च्युएट होत राहते. मग त्याच्यामध्ये मी सांगतो रात्री झोपताना काय करायचं की मग अर्धा ग्लास जर दूध घेतलं, हे लॅक्टोज आहे, ती लॉंग ऍक्टिंग शुगर आहे ना, ती तुमची शुगर आहे ना फ्लक्च्युएट होऊ देत नाही, मग त्याला ती सतत गाढ झोप लागायचे चान्सेस वाढतात. आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी असावी, पण आहे ना नॉर्मल रिलॅक्सेशन ऍक्टिव्हिटी असावी. खूप लोक काय करतात म्हणजे जिम करतात, आजकाल आता दिवसभर वेळ नसतो तर मग संध्याकाळी ते जिमला जातात आणि मग ते तिथं जिम करतात आणि त्याच्यानंतर काय होतं, बॉडी टेम्परेचर वाढलेलं असतं, मग त्यावेळेस आपल्याला झोप येत नाही. खूप महत्वाची गोष्ट जे युजली सगळे करतात की बाबा रात्री लाईट आपण बंद करावा, म्हणजे डार्क, तुमची रूम डार्क असावी. कारण काय, झोपेसाठी जे हार्मोन आहे जे आपण मेलाटोनिन म्हणतो, की मेलाटोनिन हे तेव्हा तयार होतं जेव्हा अंधार जसं व्हायला लागतं तसं तसं ते तयार होतं आणि उजेडामध्ये ते कमी होत राहतं. म्हणून शांतपणे रात्री अंधार असावा झोपताना, टेम्परेचर नॉर्मल असावं, म्हणजे युजली एकदम गरम नसावं आणि जास्त थंड पण नसावं. आणि तुमचा जो बेड असतो ना, खूप लोकांना त्या बेडचं पण आहे की ते बेड व्यवस्थित असावा. म्हणजे खूप होतं ना कधी कधी डिस्कम्फर्ट बेड असतो किंवा माझी पिलो ठीक नसती, त्या गोष्टीचं मायनर गोष्टी आहेत तरी मी सांगतो. आणि एक अतिशय महत्वाची गोष्ट मी खूप ऑब्झर्व केली, स्पेशली कोविड काळामध्ये खूप लोकांना झोपेचा इश्यू होता. काय व्हायचं, आपला जो बेड आहे ना कोविड काळामध्ये किंवा इतर वेळी पण लोक काय करतात, त्याच बेडवरती झोपतात, नंतर त्याच बेडवर जेवण करतात, त्याच्यावरच काम करतात, सगळ्या गोष्टी त्याच्यावर करतात. आता तुमच्या मेंदूला माहिती आहे ना की हा बेड झोपण्यासाठी, तो कन्फ्युज होतो ना, मग तुम्ही जेवण पण तिथंच करू लागले, तिथंच तुम्ही सगळे वर्क करू लागले. तर युजली मी सजेस्ट करेल की त्या लोकांनी आहे ना आपल्या आपल्या त्याच्या बेडवर फक्त झोपण्यासाठी त्याच्यासाठी आपण वापरावा, असं माझं सजेशन असतं. थँक्यू सर. आणि त्याचसोबत जनरली लोक असं म्हणतात की एक छोटीशी नॅप घेतल्याने त्यांना खूप रिफ्रेश फील होतं, सो तुम्ही काय ऍडवाइस कराल यावर? आता झोपेची ऑब्व्हियसली की ना नॅप
गरजेची आहे. खूप लोकांना मी तर म्हणतो की ज्याला जर वेळ भेटत असेल तर त्यांनी एक काय म्हणतो पॉवर नॅप म्हणतो त्यातले त्यात आपण Yes. त्याला. आपण नुसती नॅप म्हणण्यापेक्षा पॉवर नॅप कसं म्हणू की ती युजली असती एक 20 मिनिटं ते 40 मिनिटाच्या आसपास, ज्याच्यामध्ये काय होतं त्याच्यानंतर उठल्यानंतर परफॉर्मन्स चांगला वाढतो, कारण तुमचा अलर्टनेस वाढतो, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, क्रिएटिव्हिटी वाढती, Yes. कॉन्फिडन्स असतो, मूड चांगला असतो. तर ती नॅप आहे ना युजली गरजेची असते. ती ज्यांना शक्य असेल त्यांनी ती नॅप घ्यावी, आणि ती युजली घ्यावी समजा दुपारच्या 3-4च्या अगोदर घेतलेली बरी. नाही तर परत काय होतं ती नॅप जर थोडी उशिरा झाली तर मग रात्री परत त्यांना झोपेला Yes. अडचण येते. राईट. सो पॉवर नॅप इज आय थिंक सो की एक दिवसाच्या अर्धा दिवस गेल्यानंतर थोडंसं थकवा घालवण्यासाठी ती गरजेची आहे. ऑल राईट. पण कधी कधी असं होतं की पॉवर नॅप इज इक्वल टू डायरेक्टली होल नॅप. लोक डायरेक्टली फॉल होऊन जातात. नाही, ते त्याच्यावर मग रेस्ट्रिक्शन पाहिजे, अलार्म लावून झोपायचं. ते थोडं टाळायचं, मग नाही तर परत रात्रीची झोप उडून जाईल. एक्झॅक्टली. सो टेक केअर ऑफ दॅट. जे सरांनी आपल्याला सांगितले ते लक्षात ठेवा, आणि ऑफकोर्स आपण अशाच खूप काही टॉपिक्सवर डिस्कशन करणार आहोत आणि तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. ऐकत राहा MGM 90.8 FM. साथ है तो बात है.